तर 1/10 इज इक्वल टू 1/u किती आहे, यू किती म्हणलो मी -30. टाका ना, मला सांगा ना व्हॅल्यू रे 1/vची व्हॅल्यू किती आहे चेक करू द्या. -15 व्हॅल्यू द्या दाखवते तो -50. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं डायरेक्ट मायनसमध्ये उत्तर येईल -15. याचा अर्थ तो बी तिकडे राहणार, इमेज पण तिकडच्या साईडला बनणार आहे ना. का आपल्याला माहिती आहे, कारण की कॉन्क्यूमध्ये इमेज कोणती बनते, रिअल बनते, त्यामुळे त्या साईडला असणार आहे राईट का. तो -15 हे उदाहरण येतात परीक्षेमध्ये, याला व्यवस्थित तुम्ही हे करा ठीक आहे. तो -15 सेंटीमीटर आला भी. आता तुम्हाला काय म्हटलं होतं त्यांनी, म्हटलं होतं ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड वी प्लेस द स्क्रीन. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड प्लेस द स्क्रीन. व्हॉट विल बी द, ठीक आहे, तो व्हीची व्हॅल्यू तुम्ही -15 काढली. व्हॉट विल बी द टाईप ऑफ द इमेज. चला सांगा बरं का, इमेज कोणत्या प्रकारचा आहे, रिअल आहे का व्हर्च्युअल आहे. रिअल इमेज आहे. सो इमेज इज व्हॉट, रिअल इमेज. आता तुम्हाला काढायची आहे हाईट. चला मला हाईट काढून दाखवा. आता मला तुम्ही त्या इमेजची हाईट काढून दाखवा, तेव्हा जाऊन आपल्याला कळून जाईल बात काय होती. बघा बरं का, आता इमेजची हाईट काढून दाखवा मला. इमेजची हाईट काढण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला काय असतो, हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू -v/u राईट का. दिस इज अवर फॉर्म्युला, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. तो मग तुमच्याकडे कशाची उंची होती रे, कशाची उंची होती तुमच्याकडे, उंची होती इमेजची उंची होती. तुम्हाला ऑब्जेक्टची काढायची राईट का, ऑब्जेक्टची काढायची. इमेजची आहे ना तुमच्याकडे, मग -5 इमेजची आहे तुमच्याकडे, h0 तुमच्याकडे नाही आहे, इज इक्वल टू -u. व्हीची व्हॅल्यू किती काढली, -15. तो -15 वरती होऊन जाईल. आणि यूची व्हॅल्यू किती आहे, तर यूची व्हॅल्यू दिलेली आहे -30. साईन कन्व्हेन्शन व्यवस्थित बघा. मग आता काय होईल बरं का, हा मायनस कट, हा मायनस कट, आणि किती येईल बरं का, 15 × 15, 15 × 2 = 30, तो 2 खाली 5 × 2 = 10. तो h0 इज इक्वल टू 10 येते का, 10 सेंटीमीटर. h0 ऑब्जेक्टची हाईट 10 सेंटीमीटरची आहे. मग आता मला सांगा, ऑब्जेक्टची हाईट 10 सेंटीमीटरची आहे, इमेजची हाईट किती आहे, तर इमेजची हाईट किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. मग आता काय झालं बरं का, काय झालं रे, काय झालं कळालं का, लेस दॅन 1. तो लेस दॅन 1 म्हणजे आपली इमेज डिमिनिश झाली, तो डिमिनिश झाली. एम लेस दॅन 1 इज व्हॉट, डिमिनिश. तो तुम्हाला उदाहरणं आल्यावरती सुटतील का, पहिले सांगा. हे याच्यावरती उदाहरणं आल्यावरती सुटतील का, सुटतील का, अजून सोडवायचं एखादं उदाहरण सोडवायचं असेल तर सांगा, नाही तर मी ग्रुपवरती ते उदाहरण टाकून देईल, तुम्ही ते उदाहरण सॉल्व करून टाकायचे. ठीक आहे. तो कशा पद्धतीने आपण सॉल्व करतो ती बात तुम्ही लक्षामध्ये ठेवा. कोणाला डाऊट आहे का साइन कन्व्हेन्शनमध्ये, साइन कन्व्हेन्शन. हां काय डाऊट आहे, चला बोल, काय डाऊट आहे तुला. हे बघ, रिफ्लेक्टिंगच्या साईडला काय असते, हे बघ मी मला सांग तू, हे काय आहे, हा कोणता मिरर आहे, तो दिस इज दी व्हॉट, कॉन्क्यू मिरर. ठीक आहे, हा कॉन्क्यू मिरर असतो, त्याचा पोल कुठे असणार, इथं राईट. हा पोल इथं आहे. मग तुला काय दिसायला भेटी, इकडे पॉझिटिव्ह सगळे, इकडे निगेटिव्ह, इकडे वरती पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह. ही बात तुला कळाली. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कॉन्व्हेक्स मिरर दाखवायचा आहे. तो कॉन्व्हेक्स मिरर मी दाखवला असा, हा झाला आपला कॉन्व्हेक्स मिरर राईट का. तो कॉन्व्हेक्स मिरर अशा पद्धतीने असतो आपला. मग कॉन्व्हेक्स मिरर लक्षात घे, कधी बी लक्षात घे. लक्षात काय घ्यायचं तुला, लक्षात काय घ्यायचं आहे की ही जी साईड आहे ना, इकडची ही वाली साईड इकडेच पॉलिश कर, पॉलिश इकडेच कर नेहमी राईट का. मग तो प्लेन मिरर असू दे, तो कॉन्क्यू मिरर असू दे, का तो कॉन्व्हेक्स मिरर असू दे. मग झालं, सोपं झालं. मग आता सोपं झालं, कशा पद्धतीने सोपं झालं बघ. हे काय, कॉन्व्हेक्स मिरर आहे राईट का. मग इकडे काय असणार, ऑब्जेक्ट नेहमी पॉझिटिव्ह साईडला असणार आहे राईट. ऑब्जेक्ट नेहमी पॉझिटिव्ह साईडला असणार आहे, फोकल लेंथ वगैरे, सॉरी ऑब्जेक्ट नेहमी निगेटिव्ह साईडला असणार आहे, फोकल लेंथ वगैरे इकडे पॉझिटिव्ह साईडला असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते उदाहरण जमायला पाहिजे. ठीक, तो चला पुढे जाऊ. आता पुढे जर गेलो, पुढच्या पार्टकडे जायचं आहे आपल्या. उदाहरण तुम्हाला जमून गेलं, उदाहरण तुम्ही सॉल्व केलं, मी अजून टाकून देईल, त्यांचे आन्सर पण आहेत आणि त्यांचे हे पण आपल्याकडे आहे, तर तुम्ही बघितलं. ठीक, आता पुढे जाऊ आपण. याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथं, ज्याला बघायचं असेल ते बघून घ्या. 1.15 काढलं होतं, 0.23 काढलं होतं, लेस दॅन 1 होता. ठीक, तो अशा पद्धतीने आपला ही बात आपल्याला कळाली. आता मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. सो मॅग्निफिकेशन फॉर्म्युला जर m > 1 असेल तर इमेजची हाईट काय असती, इमेजची हाईट मोठी असते. हे बात आपल्याला माहिती आहे, इथं डोकं लावायचं काम नाही. चला पुढे चला. आता दिस इज व्हॉट, तो हे कंप्लीट झालं. रिफ्लेक्शनवरती काय होती बघा, कॅलिडेस्कोप, पेरिडेस्कोप, मिरर, हे तिघं आपण कंप्लीट करून झाले. आपलं स्कॅटरिंग झालं राईट का. तो स्कॅटरिंग फेनॉमेनॉन इज गोइंग टू बी कवर, रिफ्लेक्शन इज गोइंग टू बी कवर. नाउ नेक्स्ट इज व्हॉट, आता 2 बाकी आहे, एक आहे रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन. आता आपण बघू रिफ्रॅक्शन आहे. आता रिफ्रॅक्शन, तो रिफ्रॅक्शन म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. आता लाईट जे काही आहे, लाईट जो काही आहे, समजा आपण ना व्हॅक्यूम बघतो, एक असतो व्हॅक्यूम आणि एक असतो आपला एअर. तो लाईट जेव्हा व्हॅक्यूममधून पास होते, व्हॅक्यूम म्हणजे पोकळी कुठे असते, पृथ्वीच्या अवकाशाच्या मध्ये व्हॅक्यूम असतं. तर लाईट जेव्हा व्हॅक्यूममधून पास असते ना, तर 3 × 10⁸ मीटर/सेकंड या व्हेलॉसिटीने ती धावते, बरोबर की नाही. तो 3 × 10⁸ मीटर/सेकंड या व्हेलॉसिटीने धावते व्हॅक्यूममध्ये. परंतु आपण काय म्हणतो, एअरमध्ये बी
एअर आणि व्हॅक्यूम जवळजवळ सेमच आहे, त्यामुळे आपण एअरमध्ये सुद्धा जेव्हा लाईट पास करेल ना तर तेव्हा पण त्याची स्पीड किती असणार 3 × 10⁸ असणार, असं आपण घेऊन घेतो. बट ॲक्च्युली नसतं, पण आपण घेऊन घेतो की एअर आणि व्हॅक्यूममध्ये दोघांची लाईटची वेलोसिटी सेम असेल असे पण आपण घेऊन घेतो. आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय दिसायला भेटते बरं का, की लक्षात घ्या, जर समजा ही हवा आहे, ही जी की पांढरं पार्ट दिसतोय ना तुम्हाला, ही हवा आहे, तर हवेमधून जेव्हा लाईट जाईल ना, हवेमधून एखाद्या मीडियममधून, तो मीडियम हवा आहे समजा, मीडियम काय असते आपला हवा असू शकते, तो मीडियम आपली काय आहे हवा आहे. मीडियम आपली नेहमी काय असायला पाहिजे, प्रकाशाला पास करण्यासाठी ट्रान्सपेरंट असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, ट्रान्सपेरंट असायला पाहिजे. मी तुम्हाला आता काय शिकवतोय, तुम्हाला मी रिफ्रॅक्शन शिकवतो. मी काय बोलतोय की प्रकाश जो आहे ना एअरमधून पास करतोय, तो एअरमधून जेव्हा प्रकाश पास करेल ना तर तो नेहमी ट्रॅव्हल कशा करेल, स्ट्रेट लाईनमध्ये. तो एखाद्या मीडियममध्ये कोणत्या तरी एका मीडियममध्ये जेव्हा काही आपली लाईट पास होते, तर कोणत्या तरी एका मीडियममधून जेव्हा आपली लाईट पास होते तेव्हा ती ट्रॅव्हल कशी करते, स्ट्रेट ट्रॅव्हल करते. कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट ट्रॅव्हल करते. इथपर्यंत कळालं का? तो जेव्हा पण लाईट आपली एखाद्या मीडियममधून पास करते तर तेव्हा ती स्ट्रेट ट्रॅव्हल करते. एवढी बात तुमच्यामध्ये लक्षामध्ये राहू द्या. परंतु काय होतं, मीडियम जर का चेंज झाला तो मीडियम चेंज झाल्यावरती ती बेंड होऊन जाते. ती काय होऊन जाते, बेंड होऊन जाते. पण बेंड जरी झाली, समजा आता हा काय होता आपला, हा जो आहे ना आपला समजा पाणी होतं, हे पाणी आहे, जो की नंतर खाली तुम्ही दाखवलं ना, हे पाणी आहे आणि वरचा आहे एअर आहे. तो एअर आहे आणि हे वॉटर आहे. तुम्हाला काय दिसायला भेटते की एअरमधून जेव्हा आपल्या लाईट पास होते तेव्हा ती स्ट्रेट येते, परंतु वॉटरमध्ये जेव्हा जाते ना ती बेंड होऊन जाते. भलेही ती बेंड झाली परंतु ती ट्रॅव्हल कशी करणार, स्ट्रेट ट्रॅव्हल करणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की लाईट नेहमी स्ट्रेट ट्रॅव्हल करते. पॉईंट कळाला का? पहिला पॉईंट, लाईट हे नेहमी मीडियममध्ये स्ट्रेट ट्रॅव्हल करते. तो मीडियम कोणत्या पण प्रकारचा असू द्या, तो हवा असू द्या, तो पाणी असू द्या, तो काच असू द्या, तो ग्लास असो, तो वॉटर असो का तो एअर असो, नेहमी त्यांच्यामधून जेव्हा आपली लाईट पास करेल तर लाईट कशी पास होणार, आपली स्ट्रेट पास होणार. बोला, इथपर्यंत कळालं का? पहिला पॉईंट कळाला, ओके. तो आता आपण पुढे जातो बरं का, पुढे जातो आपण. आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, काही फेनॉमेना आपल्याला दिसायला भेटतात. जसं की काय, तर तुम्हाला दिसायला भेटेल की समजा आता हा मोबाईल आहे, हा तुम्हाला मोबाईल दिसायला भेटतो, यावाला बघा, हा मोबाईल आहे त्या माणसाच्या हातामध्ये, राईट का? आणि मोबाईलच्या पुढं, मोबाईल मागे आहे, मोबाईलच्या पुढे आपण एक ग्लासमध्ये पाणी घेऊन आपण हे ठेवलेलं आहे. तो ॲक्च्युली काय माहिती आहे का, हा मोबाईल होता आपला मोबाईल, राईट. त्या मोबाईलमध्ये ना मोबाईलच्या स्क्रीनवरती असा बाण आहे, राईट का? आणि मोबाईलच्या पुढं आपण एक ग्लास पकडला आहे, असा ग्लास, तो ग्लासच्या मागं मोबाईल ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाण असा आहे. तर तुम्ही जर का समजा या ग्लासमध्ये बघितलं ना, तर ग्लासमध्ये बघितल्यावर तुम्हाला काय दिसेल माहिती आहे का, बाण त्याच्यामध्ये असा होता, कुठे मोबाईलमध्ये बाण असा होता, परंतु ग्लासमध्ये बघितल्यावर ना तो बाणची डायरेक्शन अशी होऊन जाते. तो एक कशामुळे घडते, ड्यू टू दी व्हॉट, रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन काय असते ते आपण समजून घेऊया. रिफ्रॅक्शन काय असते बरं का, लक्षात घ्या, जेव्हा पण आपला प्रकाश, जेव्हा पण आपला लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये पास होतो, जेव्हा पण आपला लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये पास होतो, तर तो काय होऊन जातो, बेंड होऊन जातो. बेंड होऊन जातो. तो लक्षात घ्या, जेव्हा पण आपला प्रकाश एका मीडियम, कोणतं मीडियम, ट्रान्सपेरेंट मीडियम, वेन द लाईट इज पासेस थ्रू द ट्रान्सपेरेंट मीडियम फ्रॉम द वन मीडियम टू अनदर मीडियम, इट बेंड्स अँड दिस फेनॉमेना इज नथिंग बट अवर द रिफ्रॅक्शन. याला काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्शन. तो रिफ्रॅक्शन कळाला का, की आपला जो काही लाईट आहे तो लाईट एका ट्रान्सपेरेंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपेरेंट मीडियम कोणते एक्झाम्पल जर द्यायला गेलो, एअर आहे, वॉटर आहे, ग्लास आहे, हे 3 ट्रान्सपेरेंट मीडियम तुमच्या माहितीसाठी तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे. तुम्ही काय बोललो, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये, मीडियम कोणत्या प्रकारचे आहे, ट्रान्सपेरेंट मीडियम. तो ट्रान्सपेरेंट मीडियममधून एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जेव्हा पास होतात तर तो काय होतो, तो प्रकाश बेंड होताना आपल्याला दिसायला भेटतो. बट लाईट ऑलवेज पास स्ट्रेट पाथ फॉलो करतो. इथपर्यंत ओके का? आवाज ऐकताय का रे? आवाज ऐकतात का? ठीक, चला पुढे जाऊ. तर मग आता पुढे जर आपण बघायला गेलो तर आता ॲक्च्युली घडते काय यार, हे रिफ्रॅक्शन का घडते, तो रिफ्रॅक्शन का घडते, रिफ्रॅक्शन घडते ड्यू टू द चेंज ऑफ व्हेलॉसिटी. तो लक्षात घ्या, रिफ्रॅक्शन कधी पण कशामुळे होत असतं, रिफ्रॅक्शन हे फक्त व्हेलॉसिटी चेंजमुळे होत असतं. म्हणजे काय बरं का, नेमकं सांग बरं का. समजा आपण एक काम करूया, आपण हिरवा कलरला, दिस इज दी वाट, हिरवा कलर, हा काय आहे आपला हिरवा कलर. इथपर्यंत बात तुमच्या लक्षामध्ये आली. आणि हा गुलाबी कलर आपला काय आहे रे, हे पाणी आहे रे, हे काय आहे पाणी. मग एक बात तुम्हाला दिसायला भेटते का, की वरती एअर आहे आणि खाली वॉटर आहे, एवढी बात तुम्हाला दिसायला भेटली. मग आपण काय म्हणतोय, आपण म्हणतोय की एअरमधून जेव्हा लाईट, आता बघा बरोबर दोघांचा जो काही हे आहे ना फेस, हा झाला असतो पॉईंट ऑफ इन्सिडन्स, हा झाला इन्सिडन्स रे, राईट का, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. मग आता आपल्याला काय दिसायला भेटतं की काही लाईन जे आहेत ना ते पार्शियली रिफ्रॅक्शन होत असते. याच्याबद्दल आपल्याला घ्यायचं देणं नाही आहे, आपल्याला काय आहे फक्त रिफ्रॅक्शनबद्दल बघायचं आहे. तो काय होईल बरं का, तो ही जी आहे ना थोडीशी बेंड होऊन जाते रे, तो बेंड होऊन जाते. आता बेंड कशी होईल बरं का, एक बात आपल्याला माहिती, ही असते आपली नॉर्मल. सो पॉईंट ऑफ इन्सिडन्सला परपेंडिक्युलर जो काही असतो आपला तो नॉर्मल असतो. मग मला काय दिसायला भेटते की लाईन जायला कशी पाहिजे होती, अशी सरळ जायला पाहिजे होती, परंतु ती काय झाली बरं का, ती आपल्या नॉर्मलकडे बेंड झाली. सो व्हॉट,
नॉर्मलकडे म्हणजे टुवर्ड नॉर्मल. तो जेव्हा आपली एअर इज द रेअर मीडियम. तो एअर काय आहे, रेअर मीडियम म्हणजे याच्यामध्ये पार्टिकल तुम्हाला कमी दिसायला भेटतात. सो एअर इज द रेअर मीडियम अँड वॉटर इज द डेन्सर मीडियम ॲज कम्पेअर टू एअर मीडियम. तो वॉटर काय आहे, डेन्सर मीडियम आहे. बट डेन्सर कोणता, ऑप्टिकली डेन्सर म्हणतोय मी, नॉर्मल डेन्सर नाही म्हणतोय. नॉर्मल डेन्सिटी म्हणजे तुम्ही ज्याला डेन्सिटी म्हणतो ना आपण, पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये जी डेन्सिटी शिकलो ना आपण, ती डेन्सिटी नाही आहे. दिस डेन्सिटी इज वॉट, ऑप्टिकल डेन्सिटी. तो ऑप्टिकल डेन्सिटी मला काय दिसायला भेटते की एअरची डेन्सिटी कोणती, ऑप्टिकल डेन्सिटी ही कमी आहे तुलनेने कोणाच्या, वॉटरच्या. तर त्यामुळे काय होतंय, प्रकाश जो आहे ना, प्रकाश हवेमध्ये त्याची व्हेलॉसिटी किती आहे, तर प्रकाशाची हवेमध्ये व्हेलॉसिटी 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. तुम्हाला अजून एक परीक्षेमध्ये प्रकाश वर्ष म्हणून एक कन्सेप्ट शिकवतात, लाईट एअर, ते आपण शिकणार आहे पुढे जाऊन. तर मी तुम्हाला काय सांगतोय, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दिस इज द वॉट स्पीड ऑफ द लाईट इन द एअर. परंतु जेव्हा ग्लासमध्ये पास होते ना, त्याची स्पीड कमी होऊन जाते, 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग तुम्हाला बात कळते का की या स्पीडच्या चेंजमुळेच ते तसं घडतंय. काय घडतंय की एअरमध्ये येणारी स्ट्रेट लाईन अशी बेंड का होते, कारण की त्याची व्हेलॉसिटी बदलते. आणि ती व्हेलॉसिटी का बदलते, ड्यू टू द चेंजिंग ऑफ ऑप्टिकल डेन्सिटीमुळे ते असं घडते. तर तुम्हाला मी जे काही समजवण्याचा प्रयत्न करतो ते कळतंय का, की रिफ्रॅक्शन हे फेनॉमेना कशामुळे घडतो, ड्यू टू द चेंज ऑफ द व्हेलॉसिटी. तो व्हेलॉसिटीच्या चेंजमुळे. तर व्हेलॉसिटी जास्त कुठे असणार आहे, व्हेलॉसिटी जास्त असणार आहे एअर मीडियममध्ये, कमी कशामध्ये असणार आहे, सो रेअर मीडियममध्ये व्हेलॉसिटी जास्त असते, डेन्सर मीडियममध्ये व्हेलॉसिटी कमी असते. इथपर्यंत बात तुमच्या लक्षात आली का? चला पुढे जाऊ. हो. ठीक आहे. आता बघा, आता हा व्यक्ती काय करतोय, तुम्हाला दाखवतोय की बाबा एक टॉर्च आहे, तर टॉर्चमधून असा बीम ऑफ रे बाहेर निघतोय. तो बीम ऑफ रे बाहेर निघतोय, परंतु आपण अभ्यासासाठी बीम ऑफ रे घेतो का, कधीच नाही. आपण एकच रे बघत असतो. तो ॲक्च्युली ती बीम ऑफ रे कसं असतं, बीम ऑफ रे असा असतो आपला, राईट. परंतु तो बीम कन्सिस्ट ऑफ द वॉट, मेनी रे ऑफ लाईट, अशा पद्धतीने. परंतु आपण हे सगळ्या लाईट लक्षात घेतो का, बिलकुल मी नाही. आपण काय घेतो, फक्त आणि फक्त एकच लाईट आपण लक्षामध्ये घेत असतो, बरोबर. तो एक लाईट आपण लक्षामध्ये घेतोय, ते हवेमध्ये जाते, काहीतरी स्पीडने जाते. स्पीड किती, 3 × 10⁸ घेतो. तर आपण इथपर्यंतची बात आपण शिकलो होतो मागच्या पूर्ण इथपर्यंत. परंतु आपल्याला इथपर्यंत शिकायचं नाही. आपल्याला कुठे जायचं आता, आपल्याला जायचं ग्लासमध्ये किंवा वॉटरमध्ये. ठीक आहे. तो हवेमधून जेव्हा ग्लासमध्ये ती जाते, तर ते काय होते, ते ट्रान्सपरंट मीडियम असल्या कारणाने मध्ये शिरून जाते, राईट का. तो ग्लासमध्ये, पण ग्लासमध्ये गेल्यावरती स्ट्रेट आहे, पण इथं पण स्ट्रेट आहे, पण इथं काय होते, ते बेंड होते. एवढी बात आपल्याला लक्षात येऊन जाते. पुढे जर गेला तर काय, सो बेंडिंग झाली. नंतर पुढे सो बेंडिंग झाली, राईट. तो लाईट जी काही आली ही बेंडिंग झाली, आणि यालाच काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, की एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना आपल्याला काय दिसायला भेटतो, की बेंडिंग होताना आपल्याला दिसायला भेटते, त्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणत असतो. लाईट ट्रॅव्हल इन द स्ट्रेट लाईन इन वन मटेरियल, राईट का. तो वन मटेरियलमधून अशा पद्धतीने बेंड होतोय. ही बात आपण बडबड करून टाकली इथपर्यंत. द डिफिनेशन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय बरं का, चेंज इन द डिरेक्शन ऑफ द लाईट ट्रॅव्हलिंग ऑब्लिकली म्हणजे बेंड फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना काय होत आहे, तिची डिरेक्शन बदल आहे. ऑब्लिकली काय होतोय, म्हणजे त्याचा अँगल बदलताना आपल्याला दिसायला भेटत आहे. तो ठीक आहे. हे बघा, तर त्याचे खूप सारे उदाहरण आपण नंतर बघू. आपल्याला कन्सेप्ट शिकायची आहे पहिली. तो एक कन्सेप्ट बघा, आपण पहिले कन्सेप्ट शिकू, नंतर उदाहरण बघू. ते रिफ्रॅक्शन का घडतं, व्हाय रिफ्रॅक्शन टेकिंग प्लेस. तो रिफ्रॅक्शन का घडतं बरं का, तो रिफ्रॅक्शन चेंज ड्यू टू व्हॉट, हा पॉईंट परीक्षेला विचारते. रिफ्रॅक्शन इज हॅपन ड्यू टू चेंज ऑफ द स्पीड ऑफ अ लाईट. चेंज ऑफ स्पीड ऑफ लाईटमुळे रिफ्रॅक्शन घडतं, ही बात लक्षामध्ये राहू द्या, राईट. तो कसं बरं का, त्यांनी सांगितलं आहे बघा, काय सांगितलं आहे त्यांनी, तो म्हटलेलं आहे की एअरमध्ये त्याचा स्पीड 3 × 10⁸ आहे, पण इथं किती आहे त्याचा स्पीड, 2 × 10⁸ आहे. तो त्यामुळे जे काही आहे ना, हा असा बेंड होऊन जातोय. तो आता हा बेंड कुठे होईल हे पण डिपेंड करतं ना. हा बेंड कुठे होईल, याला आपण नॉर्मल म्हणतो. हा पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे, हा काय आहे आपला, सो दिस इज द इन्सिडन्स रे, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा काय झाला, हा झाला रिफ्रॅक्टेड रे, आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. तो याला आर म्हणा, आय म्हणा, आणि याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर म्हणा. आता मला काय दिसायला भेटते बरं का रे, मला काय दिसायला भेटते, आपण लॉमध्ये शिकू ते पुढे जाऊन. ते बघा, हा अँगल ऑफ इन्सिडन्स रे, रिफ्रॅक्टेड रे, अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड. आता मला सांगा, रिफ्लेक्शनचा लॉ इथं लागतोय का, सांगा बरं का पटकन. द लॉ ऑफ रिफ्लेक्शन लागतोय का ते, पटकन सांगा. नाही. का लागत नाही, कारण की आपला नियम काय होता, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन होता तिकडे, ते दोघं सारखे होते, पण इथं सारखे नाही आहेत. ठीक आहे, तो इथं सारखे नाही आहेत. तो लॉ काय आहे आपण बघून घेऊया. इथं मला काय दिसायला भेटतोय की अँगल ऑफ इन्सिडन्स जो काय आहे तो जास्त आहे रिफ्रॅक्शनपेक्षा, राईट का. अशा पद्धतीने दिसायला भेटते. हे असं का घडतंय, तर ते ड्यू टू द चेंज इन व्हेलॉसिटी घडतंय. तो ऑप्टिकली रेअर मीडियम, ऑप्टिकली डेन्सर मीडियम. ओके, मग लक्षात घ्या.
नॉर्मल डेन्सिटीबद्दल पण तुम्हाला माहिती आहे, ऑप्टिकली डेन्सर वगैरे काय आहे ती बात आपण बघून घेतलं. लक्षात घ्या, मटेरियल दॅट आर डेन्सर नीड नॉट बी ऑप्टिकली डेन्सर. एखादा मटेरियल डेन्सर आहे नॉर्मल डेन्सिटी, तर त्याचा अर्थ असा होतो का तो ऑप्टिकली डेन्सर आहे असं नाही आहे. झालं का? तो ऑप्टिकली डेन्सर असणारे मटेरियल वेगळे असतात. मी तुम्हाला जर का असं बोललो की क्रम लावा, ऑप्टिकली डेन्सिटी जर तुम्ही क्रम लावा बरं का, चढता क्रम लावा, चढता क्रम म्हणजे सगळ्यात कमी डेन्सिटी, जास्त डेन्सिटी क्रम लावा बरं का. एअर, वॉटर आणि ग्लासचा पटकन एअर, वॉटर आणि ग्लासचा क्रम लावा बरं का. सगळ्यात कमी कोणाची ऑप्टिकल डेन्सिटी असेल रे? एअरची. सो त्याच्यापेक्षा जास्त कोणाची असेल तर तुम्ही म्हणणार कशाची? वॉटरची. त्याच्यापेक्षा जास्त कोणाची असणार? ग्लासची. राईट का? असं एक ऑब्झर्वेशन म्हणून आपल्याला दिसायला भेटून जाते ती बात. पुढे जर गेलात तर काय तो बघा. आता मी काय सांगतो लक्ष द्या. जर का समजा आपण रेअर मीडियम म्हणजे एअर, रेअर मीडियम, जर रेअर मीडियममधून लाईट जर का डेन्सर मीडियममध्ये जर का पास होत असेल, तर आपण काय होऊन जातो माहिती आहे का? आपण नॉर्मलकडे झुकून जातो. स्ट्रेट लाईन अशी होती ना, ही स्ट्रेट लाईन अशी होती, बट ते काय झालं, अशा पद्धतीने इकडे झुकून गेलं. सांगायचं तात्पर्य काय आहे? वेन द लाईट पासेस फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंट बरोबर, बेंडचं होते, बट कुठे? टुवर्ड द नॉर्मल. कळतंय का? पटलं का तुम्हाला? सो वेन द लाईट इज पासेस फ्रॉम द रेअर मीडियम टू द डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड द नॉर्मल. ही बात कळाली का? पटकन सांगा. राईट का? परंतु डेन्सर मीडियमपासून म्हणजे काय बरं का, समजा या ठिकाणी काय वॉटर आहे, हे वॉटर आहे आणि खाली हवा आहे. डेन्सर मीडियममधून जर का रेअर मीडियममध्ये, हे रेअर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम आहे, तो डेन्सर मीडियममधून जर का रेअरमध्ये जर का त्यांना पास व्हायचं असेल तर काय होतो, तो अवे फ्रॉम द, तो नॉर्मल आहे, तो स्ट्रेट लाईन ही होती, तो नॉर्मलकडून तिकडे चालला गेला, तो आपण काय म्हणतो? नॉर्मलपासून अवे गेला, तो अवे फ्रॉम द नॉर्मल. मग लक्षात घ्या, डेन्सरमधून रेअरमध्ये जाईल तर तो अवेपासून होईल का टुवर्ड येईल? ही बात तुम्हाला विचारून घेईल. तर डेन्सरमधून जेव्हा रेअरमध्ये येतो तो अवे फ्रॉम द नॉर्मल. सो द रिफ्रॅक्टेड रे इज अवे फ्रॉम द नॉर्मल. ही बात तुमच्या लक्षामध्ये असू द्यायला पाहिजे. तर आता आपल्या पुढे काय असतं बरं का? दोन बात मी तुम्हाला सांगितल्या. काय बरं का? रेअरमधून डेन्सरमध्ये बोललो, डेन्सरमधून रेअरमध्ये बोललो, पण आता लक्षात घ्या, हे तिरपे येत होते. परंतु जर का समजा सरळ एअरमधून तो रेअर, डेन्सरमधून तो रेअर, याच्यामधून वातावरणामधून जर का डेन्सरमध्ये जर का समजा तो येत असेल, पण लाईट स्ट्रेट जर का येत असेल ना, तर स्ट्रेट असताना ते बेंड होत नाही. पॉईंट लक्षात काय ठेवायचा आहे? स्ट्रेट जर का आली ना सरळ, तो ते बेंड होत नाही. हा, पण व्हिलॉसिटी कमी होते बरं का, व्हिलॉसिटी कमी होते पण बेंड होत नाही. तो रेअर मीडियममधून आपण डेन्सर मीडियममध्ये जर का स्ट्रेट जात असणार तर बेंड होणार नाही, परंतु व्हिलॉसिटी चेंज होते. हा पॉईंट लक्षामध्ये ठेवायचा. तो पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एवढे बात लक्षामध्ये राहू द्या. हा एवढा पॉईंट, तो एवढा टेबल जर तुमच्या नोट्समध्ये तुम्ही लिहून काढला तर तुमचं काम होऊन जाईल. राईट का? तो कुठून कुठे जातो आहे आपण तेवढी बात लक्षामध्ये ठेवायचं. पहिली केस काय होती आपली? पहिली केस होती आपली रेअर टू डेन्सर, डेन्सर टू रेअर. राईट का? आणि इथं काही पण घ्या तुम्ही बरं का, सरळ जर का हे जात होत असेल ते, तर तेवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊया आपण. आता सांगायचं काय आहे लक्षात घ्या. एकच पॉईंट सांगायचा आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, तेवढं बघून घ्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणून एक कन्सेप्ट असते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तो एक बात लक्षामध्ये राहू द्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याला मी दाखवतो, समजा एनने दाखवतो किंवा म्यूने दाखवतो. एन आहे, एन, तो एनने दाखवतो त्याला, किंवा मी म्यूने दाखवतो, ज्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. तो प्रत्येक मटेरियलचा काही ना काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. ठीक आहे? प्रत्येक मटेरियलचा काही ना काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. पण हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला एक बात लक्षात राहायला पाहिजे. काय बरं का? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो रे. हवा आहे, एअर आहे, आणि एक काय आहे? ग्लास आहे. तर तुम्हाला जर का मी विचारलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त कोणाचा आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त कोणाचा आहे, तर तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त ग्लासचा आहे. आता असं कसं बरं का? ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन जास्त घडत असेल, रिफ्रॅक्शन जास्त घडणं म्हणजे काय? अवे फ्रॉम द नॉर्मल. तो अवे फ्रॉम द नॉर्मल जो जास्त जात असेल ना, त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन जास्त घडतं. आणि ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन जास्त घडतं तो लक्षात घ्या. काय म्हणतो मी तुम्हाला? आता पॉईंट बघा. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की म्यू किंवा एन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी 1 बाय व्हिलॉसिटी, असं मी म्हणतोय, असं मला सांगायचं होतं. हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तो काय म्हणतोय बरं का मी, की आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हिलॉसिटी असतो. हा पॉईंट ज्याला लक्षात आला तो सगळं करून टाकणार, सगळे उदाहरण त्याने सॉल्व्ह होऊन जातील. मग काय बरं का? मग समजा मी जर तुम्हाला असं बोलतोय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम 1 डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम 2. समजा हा काय आपला, हा मीडियम 1 आहे, हा मीडियम 2 आहे. तो याचा काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. समजा हवा आहे, हवेचा काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, आणि काहीतरी ग्लास आहे, तर ग्लासचा काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द 1 आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बाय द 2 इज इक्वल टू, मी काय लिहू शकतो बरं का रे? काय लिहू शकतो मी? उलटं लिहिणार ना मी, V2 बाय V1.
का बरं का असं का लिहिणार? कारण की तुम्हाला मी आत्ताच चालू सांगितलं, काय बोललो मी, की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी. तो देअरफॉर मी अशा पद्धतीने लिहून टाकणार. मग हे काय लिहिलं बरं का मी, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वन फर्स्ट मीडियम टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द लाईट पासिंग थ्रू सेकंड मीडियम. सेकंड मीडियममध्ये पास होताना जी काही व्हेलॉसिटी असेल ती डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ द लाईट पासिंग बाय इन द वन मीडियम. अशा पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकतात. कळतंय का? कळतंय का सांगा पटकन. हो. राईट. तो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता मला असं वाटतंय आपण इथं थांबून घेऊया. थांबण्याचं तात्पर्य